दुःखाची काळ रात्र आणि यातनांचा काहूर हिंदुस्थानच्या मातीमध्ये पुन्हा ओसंडून वाहू लागला। जणू काय आकाशामध्ये ज्याप्रमाणे काळभोर ढग दिसतात त्याप्रमाणे काळभोर दुःखाचे ढग या मातीमध्ये पुन्हा निर्माण झाले आणि त्याच वेळी याच ढगांना दूर करून सत्यमय ज्ञानाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने यथार्थ स्वातंत्र्याची ज्वलज्वलंत ठिणगी टाकण्यासाठी या सृष्टीच्या पाठीवर एक वीज चमकली, जी वीज अशी चमकली जी खऱ्या अर्थाने गिनीज बुकामध्ये प्रज्वलित झाली आणि ते नाव म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यामाई। परंतु खऱ्या अर्थाने अहिल्यामाईंचा कालखंड जर पाहायचं म्हटलं वर्तमानात राहून चालणार नाही। त्यासाठी पुन्हा एकदा या सस्तेवाडीच्या पावन पुण्य मातीमधून पुण्यश्लोक अहिल्यामाईंच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं पाहता पाहता रात्रीच्या 9:30च्या सुमाराला आम्हाला पुन्हा एकदा भूतकाळातून वर्तमान काळात प्रज्वलित व्हावं लागेल। त्यासाठी खऱ्या अर्थानं पुन्हा वेळेच्या घोड्यावर स्वैर व्हावं लागेल। त्यासाठी पुन्हा मान टाकावी लागेल आणि खऱ्या अर्थाने दिसणाऱ्या अंधकारमय या वातावरणात आम्हाला तो चंद्रमा शोधावा लागेल। त्या चंद्रमेच्या शीतल छायेमध्ये पाहता पाहता आम्हाला दिव्य दृष्टीचा आधार घ्यावा लागेल। ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी दिली होती दिव्य दृष्टी अर्जुनाला यथार्थपणे आपलं विश्वरूप दर्शन पाहण्यासाठी, त्याप्रमाणे त्याच दिव्य दृष्टीचा आधार घेत आम्हाला शोधावा लागेल तो कालखंड। मग दिसते ती चंद्रमेच्या शीतल छायेच्या पलीकडे पाहिलं चिरंतन सत्यता आमच्या डोळ्यासमोर येऊ लागली। इतिहासाची पानं पुन्हा एकदा वर्तमान काळात येऊ लागली। घोड्याचा वेग वाढला आणि भूतकाळातली पानं पुन्हा वर्तमान काळात येण्यासाठी सज्ज झाली। पाहता पाहता ज्ञानोबा तुकोबांचं दर्शन झालं, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं दर्शन झालं, संत बाळूमामांचं दर्शन झालं। कालखंड पुढे येत गेला। पाहता पाहता मिनमिनाऱ्या दिव्यामध्ये सह्याद्रीचा वारा प्रज्वलित झाला आणि या वाहणाऱ्या वाऱ्यासोबत ऐतिहासिक पानं आमच्या नजरेसमोर येऊ लागली। कालखंड वेगानं पुढे जात होता, वेळेचा घोडा मात्र वेगानं पुढे निघाला। कालखंड आमच्या नजरेसमोर भूतकाळातून वर्तमान काळात येऊ लागला आणि मिनमिनाऱ्या दिव्यावरती नजर रोखली गेली, त्यावरती अधिक काळ नजर रोखण्यात आली। पाहता पाहता इतिहासाची पानं आता वेगानं फडफडू लागली होती। कालखंड पुढे जात होता आणि त्याच वेळेस आमच्या नजरेसमोर एक कालखंड स्थिरावला। घोड्यांचा हुंकार झाला। पाहता पाहता नजर स्थिरावली आणि कालखंड समोर आला। कोणता? 1725 ते 1800चा कालखंड, मानव जातीच्या उदयाचा कालखंड। कारण अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील पुण्य पावन चौंडी या गावी मनकोजी शिंदे पाटील आणि सुशीलामाई यांच्या पोटी 31 मे 1725 अहिल्यामाईंचा जन्म झाला आणि या सृष्टीवर एका विश्वकन्येचा उदय झाला। या विश्वकन्येच्या पावलानं आता साऱ्या मानकोजी शिंदेच्या वाड्यामध्ये आनंदाला उधाण आलं। दिवसामागून दिवस जाऊ लागले। पाहता पाहता मानकोजी शिंदे नावाच्या विद्यापीठामध्ये अहिल्यामाईंचं शिक्षण सुरू झालं। अहिल्यामाई चालणं बोलणं शिकल्या, लिहिणं वाचणं शिकल्या, पळणं खेळणं शिकल्या। नाना कला, नाना गुण, नाना विद्या यात अहिल्यामाई तेज तरबेज झाल्या। अहो खऱ्या अर्थानं बुद्धीच्या कार्यक्षेत्रासोबत पाहता पाहता धर्मशास्त्र, युद्धशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र यावर अत्यंत कमी वयामध्ये अहिल्यामाईंचे प्रगड अशी पकड निर्माण झाली। आपल्या छोट्या भावंडांसोबत अहिल्यामाई आकार घेऊ लागले। दिवसामागून दिवस जात होते। अरे त्या काळापर्यंत पाहिला गेलं तर मर्दानी मनगटांमध्ये आजपर्यंत घोड्याला एक हाती काबीज करण्याची पाहिलं गेलं तर कला होती, पण पहिल्यांदा या सृष्टीच्या पाठीवर एक कन्या अशी निर्माण झाली जिने वयाच्या 7व्या वर्षी आणि एका पायावर घोड्याला उभं करण्याची कला हस्तगत केली। पाहता पाहता तलवारबाजी, दांडपट्टा, नेमबाजी यामध्ये छोट्या अहिल्या तेज तरबेज होऊ लागल्या। वय झालं 8 वर्ष। याच काळात छोट्याशा अहिल्या, उन्हाळ्याचे दिवस होते, ऊन खऱ्या अर्थानं आग ओकत होतं आणि याच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मानकोजी शिंदे पाटलांनी खऱ्या अर्थानं अहिल्यामाईंना सांगितलं, अहिल्या अगं आपल्या शेताकडे जाऊ बघ। आणि त्याच वेळी छोट्याशा 8 वर्षाच्या अहिल्यांनी घोड्यावर मान टाकली आणि घोडा घेऊन त्या आपल्या शेताकडे निघाल्या। दुपारी 12ची वेळ होती, रणरणत ऊन आग ओकत होतं आणि याच वेळी अहिल्यामाईंचा घोडा आपल्या शेताच्या बांधावर होता। पण त्याच वेळी समोरून चाललेले 2 वाटसरू पाहता पाहता त्यांची नजर छोट्याशा अहिल्यामाईंकडे गेली आणि दोन्ही वाटसरू त्या ठिकाणी आले। अहिल्यामाईंच्या समोर उभे ठाकले आणि ते एका वाटसरूने सांगितलं, बाळा खऱ्या अर्थानं दुपारची वेळ झाली आहे, पाण्यानं तहानेनं कासावीस झालोय, थोडंसं पाणी मिळेल का? एवढे शब्द ऐकले आणि अवघ्या 8 वर्षाच्या अहिल्यामाईंनी सांगितलं, बाबा काळजी करू नका, पाणी हवंय ना, चला माझ्यासोबत। आणि खऱ्या अर्थानं अहिल्यामाईंचा घोडा पुढे आणि 2 वाटसरूंचा घोडा मागे आता पावलं पडू लागली। पाहता पाहता विहिरीच्या जवळ आल्या तशा 8 वर्षांच्या अहिल्यामाई उत्तरल्या, बाबा अहो खऱ्या अर्थानं आलेल्या वाटसरूला पाणी पाजण्या अगोदर 2 घास खाऊ घालणं हा आमचा धर्म आहे। आणि अहिल्यामाईंनी त्याच वेळी नारबादाला हाक दिली, नारबादा। आणि नारबादा धावत आले, काय ताई साहेब, अहो खऱ्या अर्थानं 2 वाटसरू आले तेजी, त्यांना कशासाठी पोटा पाण्याची व्यवस्था करा, 2 जेवणाची ताटं घेऊन या। नारबादाने एवढे शब्द ऐकले आणि नारबा आतमध्ये गेला, 2 पिठली भाकरीची ताटली घेऊन आला आणि मल्हारराव आणि खऱ्या अर्थानं ते 2 वाटसरू होते, एक म्हणजे मल्हारराव होळकर आणि दुसरे म्हणजे बाजीराव पेशवे। ते दोघंही छोट्याशा अवघ्या
8 वर्षांच्या अहिल्यामाईंचे संस्कार पाहून अवाक झाले आणि त्याच वेळी हात धुताना हलूच बाजीराव पेशवे मल्हाररावांना उतरले. मल्हारराव, लक्षात ठेवा बरं, अशी कन्या या सृष्टीवर आजपर्यंत माझ्या उभ्या आयुष्यात मला पाहायला मिळाली नाही. अहो, आपल्या खंडेरावासाठी अशी इरकणी जगात दुसरी कुठेही शोधून सापडणार नाही. विचारून तर पहा माणकोजी शिंदेंना. आणि त्याच वेळी मल्हाररावांचं जेवण झालं. त्याच दिवशी संध्याकाळी मल्हाररावांनी माणकोजी शिंदेंना विचारलं, पाटील, खऱ्या अर्थानं आपली कन्या आमची घरची म्हणजे आमच्या खंडेरावांची खऱ्या अर्थानं धर्मपत्नी आणि आमच्या घराची म्हणजे होळकरशाहीची सून व्हावी अशी आमची इच्छा आहे. माणकोजी शिंदेने आनंदाने मान डोलावली आणि पाहता पाहता पुणे या प्रांतामध्ये 20 मेला अवघ्या वयाच्या 8व्या वर्षी अहिल्यामाई आणि खऱ्या अर्थानं खंडेरावांचा विवाह थाटात पार पडला. सासू गौतमीबाई, आपले सासरे मल्हारराव होळकर आणि पती खंडेरावांच्या प्रेमळ सहवासामध्ये अहिल्यामाईंचा सुखाचा संसार सुरू झाला. पाहता पाहता माणकोजी शिंदेकडून पहिल्यापासूनच म्हणजे जन्मल्यापासूनच युद्धशास्त्र धर्मशास्त्राचं यथार्थ शिक्षण मिळाल्यामुळं मल्हाररावांना अवघ्या वयाच्या 8व्या वर्षीच अहिल्यामाईंच्या युद्धनीतीचा खऱ्या अर्थानं पाहता पाहता फायदा होऊ लागला. दिवसामागून दिवस जात होते. आता राज्यशास्त्र, युद्धशास्त्र, नीतिशास्त्र यामध्ये अहिल्यामाईंची प्रगल्भता होती आणि त्याचा वापर मल्हाररावांना होऊ लागला. आणि मल्हाररावांच्या मनात एकच विचार होता, अरे जर खऱ्या अर्थानं राज्य संवर्धित करायचं असेल तर फक्त आपल्या प्रदेशाच्या सीमा माहीत असून चालणार नाही, संबंध राज्याच्या सीमा माहीत हव्यात. म्हणून तर मल्हारराव युद्धावरून आले की गौतमी आई आणि खऱ्या अर्थानं अहिल्यामाईंना त्या ठिकाणी धर्म रक्षणासाठी पुन्हा त्यांचा खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये उभं राहता यावं म्हणून संबंध धर्मस्थळांवरती पाठवत होते. आणि तीर्थाटन करत असताना वयाच्या 9व्या ते 10व्या वर्षी अहिल्यामाईंना संबंध राज्याच्या सीमा खडा माहीत झाल्या. याचा पुरावा जर पाहायचा असेल तर ज्यावेळी पेशव्यांना महेश्वरीतून काशीला जायचं होतं त्यावेळी जायचं कसं हा प्रश्न पेशव्यांच्या समोर उभा ठाकला. आणि कोणीतरी पेशव्यांना बातमी दिली की मल्हाररावांची सून अहिल्या खऱ्या अर्थानं या राज्याच्या संबंध सीमा तिला माहीत आहे. आणि मग बाजीराव पेशव्यांनी खलिता पाठवला आणि त्या खलित्यामध्ये खऱ्या अर्थानं संबंध नकाशा तयार करून देण्याची मागणी केली. आणि वयाच्या 9व्या वर्षी अहिल्यामाईंनी महेश्वरी ते काशी इथपर्यंत जाण्याचा मार्ग नदी नाल्या आणि विसाव्यासह काढून दिला. जगाच्या पाठीवर एक माता, एक खऱ्या अर्थानं विश्वकन्या अशी उदयाला आली. वयाच्या 9व्या वर्षी तिथं खऱ्या अर्थानं संबंध महेश्वरी ते काशी हा नकाशा निर्माण करून दिला. मल्हाररावांच्या विश्वासावरती अहिल्यामाई तंतोतंत खऱ्या ठरल्या. पण नियतीचे संकेत मात्र वेगळे होते. कारण इकडे रणवीर खंडेराव जयपूरकडे विजय रणशंख फुकत असताना त्याच वेळी त्यांना दिल्लीतून जाटांचा बंदोबस्त करण्याचा आदेश आला. आणि त्याच वेळी 8 जानेवारी खऱ्या अर्थानं त्यांनी जाटांना तुडवलं होतं. आणि आता कुंभेरीच्या लढ्याचे सगळ्यात सुयोग्य वारसदार म्हणून तर दिल्लीपतींनी आता खंडेरावांची त्या ठिकाणी नियोजित पाहता पाहता त्या ठिकाणी त्यांना ते पद दिलं होतं. आणि कुंभेरीचा विजय मिळवायचा हा चंग आता खंडेरावांनी बांधला होता. 20 जानेवारी 1754ला जो कुंभेरीचा लढा इतिहासाच्या प्रत्येक पानामध्ये अजरामर झाला त्याचे सुयोग्य सेनापती म्हणून खंडेरावांची त्या ठिकाणी सरलष्कर म्हणून नेमणूक करण्यात आली होती. आता जाटांना माहीत होतं खंडेरावांचं तेज काय आहे. कारण कुंभेरीच्या लढ्याच्या अगोदर 12 दिवस म्हणजे 8 जानेवारी 1754ला जाटांना खऱ्या अर्थानं खंडेरावांनी तुडवलं होतं. इतकं तुडवलं होतं की खऱ्या अर्थाने चेहरेच आता ओळखीनाचे झाले होते. आणि एकीकडे खंडेरावांची तलवार सरासरा जाटांना तोडत होती, दुसऱ्या बाजूला पत्थरांची बौछार खऱ्या अर्थानं जाटांना घायाळ करत होती. आणि घायाळ झालेले जाट म्हणायचे, अरे कैसा है खंडेराव, पत्थरों से खेळता है. पण त्याच वेळी खंडेराव मात्र तळपती तलवार हातामध्ये घेऊन जणू काही भवानीचा आशीर्वाद मिळाला, जणू काही खऱ्या अर्थानं आमच्या संत परंपरेचा आणि भगवंताचा आशीर्वाद मिळाला अशा स्वरूपामध्ये जणू रणचंडिकेचा आशीर्वाद घेऊन आता तलवारीच्या घावामध्ये जाटांना संपवत होते. पाहता पाहता पुढे वेळ निघून जात होता. आता जाटांविरुद्ध खऱ्या अर्थानं जाटांना कळून चुकलं, लाखाची फौज आपली असेल पण हा नरवीर खंडेराव काही मागे हटायचा नाही. आणि मग मात्र जाटांनी त्या ठिकाणी पलायन केलं. जाटांना माहीत होतं खंडेरावांचं तेज काय आहे. म्हणून तर कुंभेरच्या लढ्यामध्ये एका बाजूला काही हजारो सैन्याचे खंडेराव उभे ठाकले तर दुसऱ्या बाजूला जाटांची लाखाची फौज होती. आता मात्र खंडेरावांची तळपती तलवार जाटांचं रक्त पेत होती. खंडेरावांचं पाहता पाहता तेज पाहिलं की मग मात्र जाट मागं सरकायचे पण त्यांची समोर येणारी तलवार त्या ठिकाणी जाटांना गिळंकृत करत होती. जाटांना प्रश्न पडला, काय करावं. अरे हा आता खंडेराव सगळीकडे फाडत निघालाय पण कुठं शिवावं तर कुठं फाटलं जातंय याचा थांग पत्ता जाटांना लागत नव्हता. म्हणून तर खऱ्या अर्थानं जाट मागं सरकू लागले. पण लाखाची फौज होती, खंडेराव एकटे. आणि त्याच वेळी जाटांना कळून चुकलं तलवारीच्या पातीनं हार खऱ्या अर्थानं होळकरांचा वाघ हाताशी यायचा नाही.
नाही म्हणून त्यांनी बातमी दिली तोपसिंग दागो तोफे खंडेराव पे. आणि मग मात्र खंडेरावांवरती तोफेचा प्रहार होऊ लागला. तोफा चुकत खंडेराव जाटांना संपू लागले. आणि त्याच वेळी मात्र खंडेरावांना जाणीव झाली की आता जाटांचं लाखाचं सैन्य आहे आणि हे सैन्य जर आता आपल्याला काबीज करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला आता त्या ठिकाणी मल्हाररावांना बोलवणं धाडावं लागेल. आपल्या वडिलांना बोलून घ्यावं लागेल. आणि खलिता पाहता पाहता मल्हाररावांच्या समोर आला. मल्हाररावांनी खलिता उघडला. खलित्याचा मायना होता आबासाहेब आपण जातीनं कुंभेरीकडे प्रस्थान करावं कारण जाटांनी आपली ताकद प्रचंड वाढवलेली आहे. आणि त्याच वेळी मल्हाररावांनी खलिता वाचला आणि माता गौतमीबाई आणि अहिल्यामाईंना घेऊन ते कुंभेरीच्या दिशेने निघाले. कुंभेरीमध्ये पाऊलं पडली. मल्हाररावांनी आपली ताकद पणाला लावली आणि खंडेरावांच्या सोबतीनं आता जाटांचा वेध घेऊ लागले. 10 दिवस गेले, 20 दिवस गेले, 30 दिवस गेले, 40 दिवस गेले, 50 दिवस गेले, तब्बल 2 महिने गेले. पण लाखाच्या जाटांच्या फौजाला मात्र आता खंडेरावांचं तीस सहन होत नव्हतं. शेवटी मग मात्र एक हेर धावत आला आणि त्याच वेळी तोपसिंग उत्तरला हुजूर हुजूर हा खंडेराव असा हाताला लागायचा नाही. हा खंडेराव नाही वाघ आहे वाघ. आणि मग काय करावं. आणि त्याच वेळी सरलष्करांना आदेश दिला शोधा खंडेरावाची कमजोरी काय आहे. ही कमजोरी सापडल्याशिवाय खंडेराव हाताशी यायचा नाही. एवढी बातमी कळाली. हेर धावत निघाले. पाहता पाहता खंडेरावाची कमजोरी शोधू लागले. दिवसामागून दिवस गेले. 8 दिवसांचा काळ गेला आणि भल्या सकाळी एक हेर धावत आला. आपल्या जाटांच्या लष्कर सरलष्करासमोर उभा राहिला. सरसेनानी समोर उभा राहिला आणि उत्तरला हुजूर अरे बोलो हुजूर अरे बोलो हुजूर सापडली क्या बघते हो क्या हुजूर सापडली काय खंडेरावाची कमजोरी क्या बघते हो बहुत खूप काय काय कमजोरी आहे खंडेरावाची. आणि त्याचा हुजूर उत्तरला हुजूर खंडेरावाची कमजोरी म्हणजे समस्त रयत आहे. या जगाच्या पाठीवर शिवशंभूनंतर एकमेव राजा असा सापडतो ज्याचा जीव परिकथेतल्या गुलामात नाही, ज्याचा जीव मिडास राजासारखा सोन्या नाण्यात नाही तर त्याचा जीव इथल्या सर्वसामान्य रयतेत आहे. आणि मग जाटांना बातमी कळाली आता जर खंडेरावांना हाताशी घ्यायचं असेल तर आजूबाजूच्या प्रांतामध्ये जाळपोळ करावी लागेल. जर रयत दुःखी झाली तर खंडेराव सामने आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग मात्र जाटांनी आजूबाजूच्या प्रदेशामध्ये घराच्या घर पेटवायला सुरुवात केली. रातोरात गावं उद्ध्वस्त होऊ लागली. गाव जे भरलेलं होतं सकाळपर्यंत स्मशान होऊन जायचं. आणि मग खंडेराव मात्र उत्तरते झाले आमच्याच मातीत येऊन आमचीच वाट मारी. आमच्या मातीत येऊन आमची माती करण्याचं स्वप्न पाहणाऱ्याला त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या जागेवर परतत नाही. आजपर्यंत इतिहास आहे आमचा. आता इतिहासाला बदलायला निघालात तुम्ही. आणि मग मात्र आता खऱ्या अर्थानं खंडेरावांची तलवार बाहेर पडली. प्रेताचे खच पडू लागले. तलवारीवर ढालीवर तलवार पडू लागली. प्रेतांचे खच वाढू लागले. आणि त्याच वेळी पाहता पाहता तोफेचा मारा होत होता. आणि मग एक तोफ निघाली खंडेरावांच्या दिशेने निघाली. सुसू करत पाहता पाहता खंडेरावांच्या जवळ आली. पण तरी खंडेरावांची तलवार जवानांना तोडत होती. आणि त्याच वेळी जाटांना तोडणारी तलवार पुढे सरकली. पण तोफेचा एक गोळा खंडेरावांच्या अंगावर कोसळला आणि खंडेराव मात्र खाली कोसळले. अरे जसे खंडेराव कोसळलेले पाहिले मल्हाररावांच्या डोळ्यातून खळखळ अश्रू उगळू लागले. आणि मल्हारराव विचार करू लागले अरे आजादा ज्याच्या खांद्यावर आपल्याला जायचं त्याला खांदा देण्याची वेळ आपल्यावर आली. अहिल्यामाई शांत होत्या. पण त्याच वेळी अहिल्यामाईंची नजर गेली. एक एक पाऊल पडू लागलं. मैदान कुंभेरीच्या खऱ्या अर्थानं रणसंग्रामाच्या कुरुक्षेत्रावर अहिल्यामाई आल्या. त्यांनी समोर नजर टाकली. आपल्या पतीचं त्या ठिकाणी निधन झालेलं पाहिलं. कपाळाचं कुंकू गेल्याची जाणीव झाली. त्याच वेळी अहिल्यामाईंनी हंबरडा फोडला. अरे जगावं कशासाठी कपाळाचं कुंकू गेलं. आणि मग मात्र अहिल्यामाईंनी त्या ठिकाणी बाजूला गेल्या. सफेद वस्त्र परिधान केली आणि सती जाण्यासाठी आता एक एक पाऊल खंडेरावांच्या चितेवर पडू लागलं. पण ते जशी अहिल्यामाईंना सफेद वस्त्रामध्ये पाहिलं मल्हाररावांच्या पायाखालची वाळूच राखली. आणि मल्हारराव उत्तरले अहिल्या अगं कुठे निघालीस ग. आणि अहिल्यामाईंनी शांतपणे सांगितलं बाबा अहो खऱ्या अर्थानं आज माझ्या कर्तव्यापासून मला रोखू नका. आता मी सती जायला निघाले. मल्हाररावांच्या पायाखालची वाळूच राखली आणि डोळ्यातले आसू साठवत मल्हारराव उत्तरले अहिल्या अगं खऱ्या अर्थानं माझा मुलगा मी गमावलाय ग. आता माझी लेक गमावू शकत नाही. अहिल्या नको जाऊस. आणि मग अहिल्यामाईंनी शांतपणे सांगितलं मामांजी आता माझ्या कर्तव्यापासून मला रोखू नका. आणि शांतपणे एक एक पाऊल पुढे पडू लागलं. आणि तसा मल्हाररावांनी खऱ्या अर्थानं निग्रह करून सांगितलं अहिल्या अगं या गुरुची गुरुदक्षिणा दिल्याशिवाय जाणार तू माझी गुरुदक्षिणा नाही देणार. आणि मग मात्र अहिल्यामाईंची पावलं थबकली. अहिल्यामाईंनी मागं वळून पाहिलं मामांजी
तुमची गुरुदक्षिणा दिल्याशिवाय जाणार नाही. सांगा काय आपली गुरुदक्षिणा. आणि तसा मल्हाररावांनी डोळे पुसत सांगितलं, अहिल्या तू सती जाऊ नये, हीच माझी गुरुदक्षिणा. मग मात्र अहिल्यामाईंचा नाईलाज झाला. पुढे गेलेली पावलं जागेवर थमकली आणि त्या सफेद वस्त्रामध्ये खंडेरावांच्या चितेवर हात ठेवून अहिल्यामाई उतरल्या. ही अहिल्या आज खऱ्या अर्थानं या चितेवर शपथ घेते की आपलं सबंध जीवन आता समाज कल्याणासाठी व्यतीत करेल, रयतेच्या डोळ्यातल्या अश्रू पुसण्यासाठी व्यतीत करेल. आणि खऱ्या अर्थानं ही वीर अहिल्या आता मनगडातल्या बळालाही ताकद देऊन समाज कल्याणाचा वसा पेले. खंडेरावांच्या चितेवरती अहिल्यामाईंनी शपथ घेतली. पण पाहता पाहता दुःखाची काळरात्र मात्र अहिल्यामाईंच्या जीवनात इथेच थांबली नाही. पाहता पाहता त्यानंतर अवघ्या काही महिन्यात आई समान असणाऱ्या सासू गौतमीबाईंचं निधन झालं. त्यानंतर अवघ्या 1.5 महिन्याच्या काळात मल्हाररावांचंही निधन झालं. खऱ्या अर्थानं आई वडिलांसमान असणाऱ्या सासुत्रांचं निधन, आपल्या पतीचं निधन झालं. आणि मग मात्र अहिल्यामाईंच्या जीवनामध्ये दुःखाची काळरात्र वेगानं वाहू लागली. पण याही परिस्थितीमध्ये अहिल्यामाईंनी मात्र खऱ्या अर्थानं खंबीरपणे समाज कल्याणाचा घेतलेला वसा आपल्या अंतकणात चिरतरून ठेवला आणि मालेरावांना इंदोरच्या गादीवर बसवलं. आता मालेरावांबद्दल एक इतिहास चुकीचा वारंवार सांगितला जातो की अहिल्यामाईंनी मालेरावांना हत्तीच्या पायी दिलं. मुळात खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर जातीयवादाची नशा चढलेल्या इतिहासकारांनी बराच वेळा जसं मल्हाररावांचं आणि खंडेरावांचं इतकं चुकीचं लिखाण केलं, त्यामुळं खरा इतिहास आमच्या समोर कधी आलाच नाही. ज्या मालेरावांना हत्तीच्या पायी दिलं असं सांगण्यात येतं त्याबाबत अनेक कथा आहेत. काही ठिकाणी खऱ्या अर्थानं गायीची कथा सांगितली जाते, काही ठिकाणी खऱ्या अर्थानं वाड्यातल्या दसीकडे वाईट नजरेनं पाहिलं म्हणून मल्हाररावांना हत्तीच्या पायी दिलं अशी कथा सांगितली जाते. पण मल्हाररावांचा तेजोमय इतिहास समजून घ्या. अरे खंडेराव म्हणजे जर पाहायला गेलं तर 14 मार्च 1747 पाहता पाहता जगतसिंगांच्या वारसयुद्धाच्या युद्धामध्ये मतीसाठी जयपूरला खंडेराव गेलेत. तिथून अवघ्या 2 वर्षामध्ये अथक परिश्रम करून वारसयुद्धात जगतसिंगांना त्यांना विजयी केलंय. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं तिथून ते माघारी आल्यानंतर 8 जानेवारीला त्यांना दिल्लीत बोलावणं आलंय. जाटांना तुडवल्यानंतर जाट माघारी जातात कुंभेरीमध्ये त्यांनी आक्रमण केल्याची बातमी आली आणि दिल्लीपतीनं त्यांना पुन्हा 20 जानेवारी 1754ला कुंभेरीच्या लढ्याचं नेतृत्वपद दिलंय. म्हणजे हा परिक्रमेचा जर सगळा भाग पाहिला तर तब्बल 8 वर्ष जो खऱ्या अर्थानं नरवीर एकही दिवस मैदानाच्या बाहेर नाही, जो नरवीर सरलष्कर एकही दिवस कुरुक्षेत्राच्या बाहेर नाही. खंडेरावांना व्यसनी अनेक पुस्तकात मांडलं गेलं, खंडेराव व्यसनी अनेकांनी सांगितलं. पण जर व्यसनी व्यक्ती असेल अहो इथं खाण्याची पथ्य पाळली तरी 2 वर्षात लिव्हर फुटतो. इथं तब्बल 8 वर्ष प्रसंगी शाळूच्या मातीच्या भाकरी खाऊन कुरुक्षेत्रावरती हा नरवीर अभेद्य राहिलाय. व्यसनी माणसाला शक्यच होणार नाही. पण खंडेरावांचा इतिहास खऱ्या अर्थानं जातीयवादाची नशा चढलेल्या इतिहासकारांनी मात्र वेगळाच अंगाने पुढे नेऊन ठेवला. तेच मालेरावांच्या बाबतीतही केलं. मालेरावांना खऱ्या अर्थानं अहिल्यामाईंनी हत्तीच्या पायी दिलं. अरे घडलंच नाही असं. मालेरावांवरती विचार करा. मालेराव म्हणजे अहिल्यामाईंचे पुत्र आहेत. खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक मातेचा पुत्र कसा असावा याचं उत्तम उदाहरण जर कोण असेल ते म्हणजे आदर्शवत मालेराव आहेत. कारण मालेराव गादीवर आले मात्र पुरोहितांचे धाबे आणले. ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ या समर्थांच्या वृत्तीवर त्याने आसूड ओढला. आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ज्यांनी इंदोरच्या राज्यावरती नजर वाकडी टाकली त्यांना संपवण्याचं काम मालेरावांनी केलं. अहो उज्जैन इंदोरच्या खऱ्या अर्थानं जर सोनगीर अंबड आणि उत्तरेकडच्या सगळ्या सीमा मालेराव मात्र वेगानं आपल्या तलवारीच्या पात्यावर वाढवत निघाले. एका जरतारी कारागिरानं वाड्यातल्या दासीवर वाईट नजर ठेवली. मालेरावांना बातमी कळाली आणि खऱ्या अर्थानं मालेरावांनी दरबारात या जरतारी कारागिराला फाशीची शिक्षा दिली. पुरोहितांना माहीत होतं मालेराव आपला ऐकत नाही, गादीवर आले तर ते आपला मुलायजा सुद्धा ठेवणार नाही. म्हणून तो तब्बल 1, 2, 3, 4 वेळा नाही 12 वेळा मालेरावांवरती विष प्रयोग करण्यात आला. तरी हा होळकरशाहीचा ठाण्या वाघ समर्थपणे सोनगीर अंबडकडे आपल्या उत्तरेकडे आपल्या राज्याच्या सीमा मात्र वाढवत निघाला. आणि मग मात्र मालेरावांच्या जीवनावरती यथार्थपणे चुकीचे अनेक आरोप केले गेले. पण याच मालेरावांनी इंदोरचं राज्य मात्र उत्तरेकडे आपलं वेगानं वाढवत निघालं. पण राज्याभिषेक झाल्यानंतर ही कारकीर्द अल्पकाळ ठरली. कारण नंतर एकाच वर्षामध्ये मालेरावांचं निधन झालं. पहिल्यांदा पतीचं निधन झालं, त्यानंतर खऱ्या अर्थानं सासूचं निधन झालं. अवघ्या 1.5 महिन्यामध्ये सासऱ्यांचंही निधन झालं आणि तिथून पुढे अवघ्या 2 ते 3 वर्षामध्ये मालेरावांचंही निधन झालं. दुःखाची काळरात्र अहिल्यामाईंच्या जीवनामध्ये येऊ लागली. पण त्याच वेळी आपलं सबंध होळकरशाहीचं आयुष्य ज्या पेशवांसाठी खर्ची केलं त्यांनी मात्र आता होळकरांना त्या ठिकाणी आधार देण्याऐवजी वेगळंच कारस्थान सुरू केलं. आणि त्याच वेळी इंदोरचा जो कारकून होता, इंदोरचा दिवाणजी ज्याचं नाव होतं गंगाधर पंत, या गंगाधर पंतांना राघोबा पेशवेने हाताशी धरलं आणि राघोबा पेशवेने गंगाधर पंतांना सांगितलं की आता अहिल्यामाईंचं राज्य म्हणजे इंदोरच्या राज्यामध्ये वारसदार कोणी राहिला नाही, त्यांची
त्यांची एकुलती एक कन्या जिचं नाव म्हणजे मुक्ता. मुक्ताला ते गादीवर बसू शकत नाही. मग काय करायचं? गंगाधर पंत, तुम्ही अहिल्यामाईंना तीर्थटनाला पाठवा. त्यांना सांगा तुमच्या तीर्थटनाचा सगळा खर्च राजकोषातून केला जाईल आणि त्यांना दत्तक पुत्र द्यायचा. तो दत्तक पुत्र गादीवर बसवायचा म्हणजे विनायास राज्य आपल्याला मिळेल आणि तो दत्तक पुत्र आपल्यातलाच असावा. गंगाधर पंतांनी काम सुरू केलं. अहिल्यामाईंना तीर्थयात्रेला पाठवायचं आणि मागे खऱ्या अर्थानं दत्तक पुत्र गादीवर बसवायचा. ही योजना आखली गेली, चाल पडू लागली. पण चालीचे फासे पडत असताना इंदोरचा कारकून ज्याचं नाव शिवाजी गोपाळा हा खाल्लेल्या मिठाला जागला आणि त्यानं अहिल्यामाईंच्या कानावर ही राघवा दादाची आणि गंगाधर पंतांची हरामखोरी सांगितली. आणि मग मात्र अहिल्यामाईंच्या तळपायाच्या मस्तकाला गेली आणि अहिल्यामाई गंगाधर पंतांना उत्तरल्या, लक्षात ठेवा, जर खऱ्या अर्थानं ही एकटी बाई काय करणार हा विचार जर तुमच्या मनात आला असेल तर लक्षात ठेवा, या बांगड्या असणाऱ्या मनगटामध्ये जर मर्दानी मनगटाचं बळ आलं तर श्रीमंती दौलती जड जाईल. जाऊन सांगा तुमच्या राघोबा दादांना. आणि त्याच वेळी अहिल्यामाईंनी खलिता पुण्यामध्ये पेशव्यांकडे प्रस्थान केला. खलित्याचा मायना समोर आला. आजपर्यंत खऱ्या पाहिला गेलं तो आयुष्य आम्ही पेशव्यांसाठी समर्पित केलं. माझे पती खंडेराव आपला सबंध आयुष्य खऱ्या अर्थानं आपल्यासाठी व्यतीत केलं. माझे सासरे मल्हारराव खऱ्या अर्थाने या सबंध आयुष्य आपल्यासाठी खर्च केलं. आपल्या राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी माझा पुत्र मालेरावानंही आपलं सबंध आयुष्य अर्पण केलं. आणि आता खऱ्या अर्थानं मला आधार देण्याच्या ऐवजी तुम्ही खऱ्या अर्थानं इंदोरचं राज्य बळकवायला निघालात, हे योग्य नव्हे. आणि जर असं काही झालं तर खरे श्रीमंती दौलती जड जाईल. जय मल्हार. खाली त्याचा मायना वाचला पण त्याचा परिणाम मात्र राघोबा दादावर शून्य झाला. आणि राघोबा दादा 50,000ची फौज घेऊन उज्जैनच्या काठावर आला. आता इंदोर बळकवायचं हा मनसुबा घेतला. पण त्याच वेळी अहिल्यामाईंनी शरीफ भाईंच्या साथीनं खऱ्या पहिल्यांदा या सृष्टीच्या पाठीवरची पहिली महिलांची फौज उभी केली. आणि मानसशास्त्राचं सगळ्यात महत्त्वाचं तत्व अवलंबलं. आणि त्याने राघोबा दादाला एक पत्र लिहिलं. राघोबा दादांनी पत्र हातात घेतलं. सैन्यामध्ये उभ्या असताना राघोबा दादांनी पत्र वाचायला सुरुवात केलं. पत्राचा मायना होता, राघोबा दादा, तुम्ही खऱ्या अर्थानं या बहिणीला आधार द्यायचं सोडून चाल करून आलात. लक्षात ठेवा, मी मेले तरी मी कीर्ती करून जाईल. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही आमच्या महिलांच्या सुसज्ज फौजेकडून हरलात तर राज्य सोडून द्या. खऱ्या अर्थानं तुमचे मित्र परिवार सोडून द्या. पण तुमच्या बायकोला सुद्धा तुम्ही कधी जीवनात तोंड दाखवू शकत नाही. आणि जर महिलांच्या फौजेकडून हरलो तर आपली किंमत शून्य होईल. ही मानसिकता राघोबाच्या मनात निर्माण झाली. टाकलेला फासा बरोबर पडला आणि राघोबा विचार करू लागला, आता करावं काय. आणि तिथंच राघोबा दादाने पुन्हा खलिता पाठवला. अहिल्यामाईंच्या समोर खलिता आला. खलित्याचा मायना होता, ताई, अहो तुम्ही तर चुकीचा गैरसमज करून घेतला. तुमचे पती गेले, तुमचा पुत्र गेला, म्हणून तर तुमच्या भेटीला सांत्वन करायला इथपर्यंत आलो. आणि ताई, तुम्ही तर खऱ्या अर्थानं माझ्या विरुद्ध सेना घेऊन उभा ठाकलात. अहिल्यामाईंनी परत उलट टपाली पत्र पाठवलं, जर तुम्ही माझं सांत्वन करायला आलात, या बहिणीचं सांत्वन करायला आलात तर उज्जैनच्या काठावर 50,000ची फौज कशाला आणली. अहो जर ही बहीण या भावाचं कधीही स्वागत करेल, तुम्ही यावं, खऱ्या अर्थानं पालखीत बसून यावं. इथलं सैन्य ही तुमचंच आहे. आणि मग मात्र काळं तोंड झालेल्या राघोबाला आता प्रश्न पडला, असं माघारी गेलो तर पराभवाचा कलंक पदरी पडेल. म्हणून तर खाली मान घालून हा राघोबा पालखीत बसला. अहिल्यामाईंच्या भेटीला आला आणि खऱ्या अर्थानं बहिणीचा आशीर्वाद घेऊन पुन्हा माघारी गेला. अरे मालेराव जाऊन फक्त 1.5 महिना झाला नव्हता तर 50,000ची फौज घेऊन राघोबा उज्जैनच्या काठावर इंदोरचं राज्य पोरकं करायला आला. पण अहिल्यामाईने धीरोदत्तपणे त्याचा सामना केला. म्हणून तर जगाच्या पाठीवर अहिल्यामाईंबद्दल, कारण अहिल्यामाई म्हणजे एक असं अस्त्र जिथं फिकी पडली जगातली सगळी शस्त्र. अहिल्यामाईंचा कालखंड जर पाहिला तर एकीकडे राघोबाचा बंदोबस्त झाला. मग मात्र पुरोहितांचे धाबे धावून आणले. पुरोहितांना कळून चुकलं, आता मात्र अहिल्यामाई आपला मुलायजा ठेवणार नाही. कारण चुकीला चूक आणि बरोबर ते बरोबर हा ध्यास त्यांच्या अंतकरणामध्ये होता. आणि त्यामधूनच खऱ्या अर्थानं विचार करा, आता जगाच्या पाठीवर आपण आपल्या स्वार्थासाठी जगतो, आपण आपल्या स्वार्थासाठी वागतो. समाजाचं कितीही देणं आपण लागत असू, समाजासाठी कितीही दान धर्म करत असू, पण जेव्हा वेळ स्वतःवर येते तेव्हा मात्र फक्त आपण आपलाच विचार करतो. पण या जगाच्या पाठीवर एक माई अशी झाल्या, एक पुण्य खऱ्या अर्थानं माता अशा झाल्या ज्यांनी समाजाच्या कल्याणासाठी, तुमच्या माझ्या उद्धारासाठी आपली मुलगी सुद्धा पणाला लावली. असं आदर्श व्यक्तिमत्व या सृष्टीत जर कोण असेल ते म्हणजे खऱ्या अर्थानं धर्ममूर्ती पुण्यश्लोक अहिल्यामाई आहेत. कारण ज्या वेळेस राघोबा माघारी गेला, इंदोरच्या राज्यामध्ये दरोडेखोरांचा उत्पात सुरू झाला. दिवसा ढवळ्या आया बहिणींची आबरूची तर विशीला टांगली जाऊ लागली. पाहता पाहता दरोडेखोर यायचे, आमच्या घरात घुसायचे, आमच्या आया बहिणींची आबरूची लक्तर वेशीला टांगायचे, घरातली सगळी संपत्ती लुटायचे आणि बेलगाम होऊन माघारी निघून जायचे. रयत मात्र आता घाबरत होती. रयतेच्या डोळ्यातली आसवं थांबत नव्हती. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये रयतेच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं पाहिजे ही भावना अहिल्या
अहिल्यामाईंच्या अंतकणात निर्माण झाली. दरबार भरला गेला. सगळ्या समाजाला समोर बसता यावं म्हणून मोकळ्या मैदानामध्ये दरबार भरला होता आणि अहिल्यामाई आपल्या सिंहासनावर विराजमान झाल्या. आणि अहिल्यामाईंनी प्रश्न केला, या खऱ्या इंदोरच्या राज्यामध्ये असा मरगटी एकतरी मनगट आहे का जो या समस्त इंदोरमधल्या दरोडेखोरांचा निष्पात करेल? अरे सुई पडली तरी आवाज व्हावा इतकी निस्तब्ध शांतता या ठिकाणी होती. पण त्याच वेळी अहिल्यामाईंनी पुन्हा हुंकार धरला, अरे असे एकही मर्दानी मनगट इथं नाही की जो खऱ्या अर्थाने या सबंध दरोडेखोरांचा निष्पात करेल. आणि त्याच वेळेस एक हात वरती आला, मासाब म्या घेतो की इडा, म्या जातो की द्या की मला इडा. आणि तो तरना बाण पोरग उभं ठाकलं. त्याने इडा घेतला. पाहता पाहता पुढच्या 2 महिन्यामध्ये त्या तरण्या बाण पोराची तलवार अशी काही फिरू लागली की दरोडेखोरांचा निष्पात होऊ लागला. जे दरोडेखोर घरात यायचे, आया बहिणींच्या आबरूची लक्तर वेशीला टांगायचे, ते दरोडेखोर आता राज्य सोडून पळू लागले. जे राज्यात राहिले त्यांचा कायमचा खात्मा झाला. आणि पाहिला गेलं तर आता मात्र अवघ्या 1.5 महिन्यामध्ये त्या ठिकाणी दरोडेखोरांचा निष्पात झाला. आणि दरोडेखोरांचा निष्पात झाल्यानंतर अहिल्यामाईंनी खऱ्या अर्थाने या तरण्या बाणपुराला 10 गावं दान दिली. आणि जो असा पण ठरला होता त्याप्रमाणे आपली कन्या मुक्ताचा विवाह त्या तरुणाशी करून दिला. त्या तरुणाचं नाव म्हणजे यशवंतराव फणसे. म्हणजे या सृष्टीच्या पाठीवर एक माता अशी झाली जिने समाज कल्याणासाठी आपली लेकरं सुद्धा पणाला लावली. कारण जगाचं समाजाचं कल्याण व्हावं ही भावना त्यांच्या अंतकरणामध्ये होती. अरे अहिल्यामाईंचा कालखंड जर पाहिला तर शेतीचं उत्पन्न पाहूनच शेतीसारा ठरवला जायचा. जर शेतीचं उत्पन्न कमी झालं, शेतीसारा घेतला जात नव्हता. शेतकऱ्याच्या मिरचीला देठाला हात लावू नका हा शिवरायांनी दिलेला वारसा अहिल्यामाईंच्या राज्य कारकिर्दीमध्ये यथार्थपणे पुढे गेला. अहिल्यामाईंच्या कालखंडामध्ये शेतकरी आत्महत्या नावाचा निबंधच कधी निर्माण झाला नाही. कारण आपलं सबंध जीवन त्यांनी समाजासाठी खरं समर्पित केलं. आजही जेजुरीला आपण जी बारव पाहतो ना, ही बारव 1776च्या कालखंडामध्ये अहिल्यामाईंनी निर्माण केली. कारण मल्हाररावांकडे 16 कोटीचं स्वतःच्या मालकीचं धन होतं. मल्हाररावांचं हे धन अहिल्यामाईंनी खऱ्या अर्थानं पाहता पाहता समाज एकसंध व्हावा, एकत्रित व्हावा म्हणून तर गावोगावी आज जे आपण बाजारतळ पाहतो, आठवडे बाजाराची संकल्पना पाहतो, जनक जर कोण असतील त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर आहे. आज खऱ्या अर्थानं गावोगावी आपण ज्या धर्मशाळा पाहतो, या धर्मशाळांची जनक जर कोण असेल त्या म्हणजे अहिल्यामाई आहे. आपण जर पाहायला गेलं तर आज गावागावांमध्ये जी पाणतळ्याची संकल्पना पाहतो, या संकल्पनेचे जनक जर कोण असतील त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यामाई आहेत. अहो खऱ्या जर पाहिलं रोजगार हमीची योजना आपल्याकडे मोठ्या तालासुरात सांगितली जाते. अनेक राजकीय पक्ष त्यावर पोळी भासतात. पण ही रोजगार हमी योजना जी आहे याचे मूळ जनक जर कोण असेल त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यामाई आहे. कारण या योजना सुरू करून एका दगडात अहिल्यामाईंनी 2 पक्षी मारले. यामुळे अकुशल कारागिरांना कामही मिळालं आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर त्यामुळे रयतेच्या हाताला एकीकडे काम मिळालं आणि दुसऱ्या बाजूला समाज कल्याणाच्या सुविधाही निर्माण झाल्या. अहिल्यामाईंचं राज्य म्हणजे खऱ्या अर्थानं समाज कल्याणाचं राज्य होतं. जिथं जातीला अजीब धर्माला स्थान नव्हतं, तर जाती धर्मापेक्षा मनुष्य शिक्षणाला ज्ञानानं समृद्ध होतो ही भावना त्यांनी प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये रुजवली. लक्षात घ्या, पण हा ज्वलंत इतिहास आजपर्यंत आम्ही समजून घेतला नाही. म्हणून तर IITचं उभी राहत असताना मल्हार पॅटर्नच्या तंत्राचा अवलंब केला गेला. तेव्हा IIT उभी राहिली हे आजपर्यंत आम्हाला कधी कळलंच नाही. पाहिला गेलं तर इंग्रजांना सळोके पळून करून सोडणारे यशवंतराव फणसे, यशवंतराव होळकर आजपर्यंत आम्हाला समजलेच नाही. जमिनीचं महत्त्व, रेल्वेचं महत्त्व, त्यासाठी व्यापार हा समजून घेऊन इंग्रजांना पहिल्यांदा जमीन दान करणारा या सृष्टीतला श्रीमंत जर व्यक्ती कोण असेल आणि त्यांनी खऱ्या अर्थाने या रेल्वेसाठी आपली जमीन तर दिली, पण त्यासाठी संबंध कर्ज पुरवणारं व्यक्तित्व जर कोण असेल ते म्हणजे तुकोजी होळकर. हे आजपर्यंत आम्हाला कळाले नाहीत. आता आम्ही खऱ्या अर्थानं रेल्वेनं मुंबईपर्यंत जातो, पण या सृष्टीच्या पाठीवरती म्हणजे आपल्या देशामध्ये ईस्ट इंडिया कंपनी आल्यानंतर पहिली रेल्वे सेवा जी उभी राहिली, ती रेल्वे सेवा उभी राहत असताना खंडाळ्याच्या घाटामध्ये 2 वर्ष अथक परिश्रम सुरू होते. कारण खंडाळ्याच्या घाटामध्ये चुनखडीचा प्रदेश अधिक होता. त्यामुळे आता इथून जर रस्ता बनवायचा, खंडाळ्याचा घाट जर फोडायचा असेल तर काय करायचं, कसा फोडायचा, या विवेचनेमध्ये सगळे गोरे अधिकारी होते. त्यांनी जगाच्या पाठीवरचे सगळ्यात सुसज्ज असे 12 इंजिनियर बोलवून घेतले. वेगवेगळ्या देशातले इंजिनियर भारतात आले. पाहता पाहता खंडाळ्याच्या घाटामध्ये सगळं परीक्षण करू लागले. 1 वर्ष 2 वर्षाचा कालखंड निघून गेला. 24 महिन्याचा काळ गेला. हे सगळे इंजिनियर रात्रंदिवस प्रयत्न करत होते, पण खंडाळ्याचा बोगदा बनवायचा कसा, इथून मार्ग काढायचा कसा, याचा प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नव्हतं. गोरे इंग्रज अधिकारी डोक्याला हात लावून
घेऊन बसले तेव्हा तिथं बाजूला मेंढ्या राखणारा एक धनगराचं पोरगं उभं ठाकलं. हातामध्ये घुंगराची छडी होती आणि त्यानं सहज विचारलं, गोऱ्या टोपीकरांनो, अरे काय मनात विचार तुमच्या? एवढ्या दिवस 2 वर्ष झालं सा तुमच्याकडे पाहतोय, काहीतरी शोधायला येताना असंच निघून जाताय, काय कारण? आणि गोऱ्या इंग्रजांनी हसत सांगितलं, तुम्हाला काय कळणार आहे? अहो इथून आम्हाला लोहमार्ग बनवायचा आहे, पण रस्ता मिळत नाही म्हणून जगातले सगळ्यात मोठे नामवंत इंजिनियर या ठिकाणी आले. तर धनगराचं पोरगा हसत उतरलं, अरे इथून रस्ता बनवायचे नव्हतं तुम्हाला, डोंगर फोडून रस्ता काढायचे नव्हतं तुम्हाला, मग त्याला कायला एवढे मोठे मोठे इंजिनियर लागत आहेत? खरं माझ्या मागं चला फक्की टाकत, तुम्हाला 10 तासामध्ये अहो कशाला इथून अवघ्या 2 तासात अख्खा खंडाळ्याचा घाट तयार करून देतो. आणि पाहता पाहता ते धनगराचं पोरगं हातातली काठी घेऊन काठी ओढत पुढे निघालं. इंग्रज अधिकाऱ्यांनी विचार केला, 2 वर्ष निघून गेले, पण या 2 वर्षात साधा रस्ता आम्हाला बनवता आला नाही. आज हा पोरगा सांगतोय तो ऐकूयात. पाहू तर खरं म्हणून मागं त्या काठीच्या मागे फक्की टाकत निघाले. काठी पुढं निघून गेली, मागून फक्की पडत गेली आणि पुढच्या अवघ्या काही महिन्यातच खंडाळ्याचा घाट तयार झाला. म्हणजे खंडाळ्याचा घाट जर कोणामुळे तयार झाला असेल तर आमच्या धनगर पुत्र शिंगरोबा धनगरांमुळे निर्माण झाला. या शिंगरोबांमुळे जेव्हा घाट निर्माण झाला, इंग्रज अधिकाऱ्यांना आनंद झाला आणि इंग्रज अधिकाऱ्यांनी विचारलं, शिंगरोबा काय हवंय तुम्हाला? 1000 एकर जमीन मागता आली असती, जहागिरी मागता आली असती, हवं तेवढी संपत्ती मागता आली असती. पण शिंगरोबा धनगर उत्तरले, अरे हा शिंगरोबा धनगर हाय, धनाचा आगर जे चकडा आहे त्याला तुम्ही काय देणार? अरे द्यायचंच असेल तर तुमचा खऱ्या अर्थाने आकाशामध्ये जो ध्वज युनियन जॅक ज्याला म्हणतात तो फडकतोय ना, तो खाली येऊ द्या आणि माझ्या भारत मातेला स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेऊ द्या. एवढे शब्द ऐकले आणि इंग्रज मात्र संतापून गेले. इंग्रजांनी अंगावर गोळ्या घालायला सुरुवात केली, शिंगरोबांच्या अंगाची चाळण केली आणि शिंगरोबा खाली कोसळले. पण कोसळताना शिंगरोबा सांगून गेले, अरे खऱ्या अर्थानं तुम्ही घातल्याच गोऱ्या टोपीकरांनो गोळ्या, अरे या भगव्या रक्तात उधळेल मात्र तो भंडारा आणि त्या भंडाराचा कणन कण हजारो शिंगरोबा निर्माण करेल. स्वातंत्र्य मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. शिंगरोबा कोसळले, पण इतिहासानं मात्र अशी चमक घेतली की स्वातंत्र्याचा अग्निकुंड पेटून उठला आणि या माती पुन्हा एकदा स्वतंत्र झाली. हो, या जगाच्या पाठीवर लोहचुंबकाचा शोध आम्ही पाहतो, पण हा लोहचुंबकाचा शोध कोणी लावला? रॉबर्ट नावाच्या खऱ्या अर्थाने इंडोनेशियातील एका धनगर पुत्रानं लावला. पाहता पाहता विचार करा, खऱ्या अर्थानं धनगर समाजाचा एवढा मोठा इतिहास आहे, पण आजपर्यंत आम्ही कधी समजून घेतलाच नाही, समजून घेतच नाही. मला माहीत आहे, कारण माझी आता खऱ्या अर्थानं कीर्तनाची अपेक्षा ओळख म्हटलं तर खऱ्या अर्थानं तुम्हाला हवे ते प्रबोधनात्मक विषय, पण जाणीवपूर्वक आज हा इतिहास मांडण्याचा प्रयत्न यासाठी केला, कारण हा इतिहास जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमच्यातली तो आविर्भाव, आमच्यातला तो स्वाभिमान जागा होणार नाही. आणि जोपर्यंत तो स्वाभिमान आमच्यातून जागा होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं अहिल्यामाईंचे वारसदार म्हणून घेण्याचा अधिकार आम्हाला मिळणार नाही. म्हणून आजच्या अभंगात सुद्धा धन्यता त्याच मातेला आहे. अभंगात